शुभारंभाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत आणि आपण वारुंजी पंचायत समिती गणात जिल्हा परिषद गटातून सुनंद नामदेव पाटील यांची उमेदवारी आहे आणि वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र सर्जेराव बडेकर यांची उमेदवारी आहे। तसेच जकीनवाडी पंचायत समिती गणातून सुकांत पांडुरंग पाटील विजयानंद चिरंजीव यांची उमेदवारी आहे। या तिघांचे चिन्ह आहे हाताचा पंजा आणि आपल्याला एका मशीनवरती दोन चिन्ह येणार आहे। वरती जिल्हा परिषद आणि खालती पंचायत समिती दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या हाताचं चिन्ह बघून आपण बटन दाबायचं आहे। आता आपण वारुंजी पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि तुम्ही जिल्हा परिषदला भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या। तर आपण जरी केंद्रामध्ये भाजप सरकार असलं, राज्यामध्ये भाजप सरकार असलं, जरी आमदार इथले भाजपचे असले तरी ते त्यांच्या पद्धतीने ते काम करतील। परंतु जर आपण अशी घटनेमध्ये कुठं तरतूद नाही की इथे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांना निधी मिळाला जाणार नाही, असं होत नाही। निधी हा विकास काम हे त्या सदस्याच्या जो आपण प्रतिनिधी निवडून देतो, तरी ग्रामपंचायत सदस्य असू द्या, सरपंच असू द्या आणि किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जो सदस्य त्याचा पाठपुरावा करतो, सर्वात जास्त टास्क अवघड काम तसं ग्रामपंचायत सरपंचाचं असते, ग्रामपंचायत सदस्य असते, त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांचं काम अतिशय महत्त्वाचं असतं। त्याच्या चालून जर आपण पाठपुरावा केला तर आपल्याला आमदार असतील, खासदार असतील किंवा आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंत्रालयातून आपण निधी उपलब्ध करू शकतो। गेली 2 टर्म 2012ला जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस विचाराचे सदस्य निवडून आले। 2017ला सुद्धा काँग्रेस विचाराचे सदस्य निवडून आले। 2 टर्म आपल्या काँग्रेस पक्षाची सत्ता ह्या वारुंजी गटावरती आहे आणि मागच्या टर्मला मी पलीकडं पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं, इकडं उत्तम अण्णा चर्चेगावची त्यांनी काम केलं आणि तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून गलांडेताई आपल्या दोंडेवाडीच्या यांनी काम केलं। आपण पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली या वारुंजी गटामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण काम केलेलं आहे। बाबांनी भरपूर असा विकास या वारुंजी गटाचा केलेला आहे। सगळ्यात जास्त लाभार्थी लाभ जर कुणाला मिळाला असेल तर वारुंजी गटाला, कारण त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की त्याचा पाठपुरावा सतत बाबाच्या पाठीमागं मुख्यमंत्री असल्यापासून किंवा आता पंचायत समिती सदस्य होतो तेव्हा सुद्धा, आता माझा इकडच्या गावाकडे थोडासा कमी संबंध आला, पण आमच्या 5 गावामध्ये वारुंजीमध्ये चांगल्या प्रकारचं काम आपण तिकडे केलेलं आहे। इकडं सुद्धा आपल्या गाव या जकीनवाडी गावचे माजी सरपंच कैलासवासी रामदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबा मुख्यमंत्री असताना जकीनवाडी गाव हे आदर्श गाव बनवण्याचं काम रामदादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि जकीनवाडी गावामध्ये बाबांनी यापूर्वी स्वर्गीय विलासराव पाटील काका, तसेच आमच्या इकडं आम्ही उत्तरमध्ये होतो स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांच्यानंतर पृथ्वीराज बाबांनी विकास कामं केलेले आहेत। आत्ता अपघातानं आपल्या विधानसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं, त्याची कारणं आपल्याला माहीतच आहेत। आत्ताशी त्यांची कामं असं म्हणत नाही की त्यांची कामं नाहीत, आत्ताशी कुठेतरी चालू झाले आहेत, परंतु आपण सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एखाद्या आमदारा एवढं सुद्धा काम करू शकतो, आमदारापेक्षा पण जास्त काम करू शकतो। आपला लोकप्रतिनिधी जो सदस्य निवडून दिलेला आहे त्याप्रमाणे मी वारुंजी गणामध्ये 5 गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून 24/7 योजना, वारुंजी योजना 10 कोटीची असेल, मुंडेची 8 कोटीची, कोडशीची 8 कोटीची, वनवासपाचीची, गोटेची, अशा प्रत्येक गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून
आपण पाण्याच्या योजना बाबांच्या बाबांच्या सहकार्याने माध्यमातून आपण केलेल्या आहेत. आता एकच उदाहरण सांगतो की मागच्या पंचायत समिती सदस्य असताना बाबांनी श्रीनिवास पाटील साहेबांनी एक केंद्राची टीम पाठवली, पंचायत समितीमध्ये आली होती की त्यांनी सांगितलं की आपल्या पंतप्रधान सडक योजनेतून रस्ते सुचवा. त्यावेळेला 6 किलोमीटर लांबीचा रस्ता कमीत कमी पाहिजे, 2 गावाला जोडणारा रस्ता पाहिजे. तेव्हा मी गोटे मुंडे विजयनगर हा रस्ता, तसेच वनवास माची जुने गावठाण रोड तो 4.25 कोटीचा, मुंडेचा विजयनगर मुंडे हा 3.25 कोटीचा आणि जिजामाता नगर ते बिरोबा मंदिर रोड हा मुख्यमंत्री सडक योजनेतून माननीय शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून तो 3.25 कोटीचा. अशी अख्ख्या दक्षिणमध्ये 6 कामं आली पंतप्रधान सडक योजनेची. त्यापैकी 3 कामं वारुंजी गाणामध्ये झाली. म्हणजे लोक आपण जसा पाठपुरावा करतो त्या पद्धतीनं आपल्याला निधी मिळतो. पहिली उमेदवारी जाहीर केली. नंतर दिलीप भाऊंच्या मिसेस त्यांची उमेदवार अरुणा दिलीप पाटील, दीपाली प्रमोद पाटील चालणार नाही, सर्वे केला त्यांनी. परत अरुणा दिलीप पाटील दिलीप चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी 3 महिने प्रचार केला, दवाखाने म्हणजे मेडिकल कॅम्प घेतले. तसं भाऊंचं काम चांगलं आहे. भाऊंचं हॉस्पिटल आहे, भाऊंची पतसंस्था आहे, भाऊंच्याकडे शिक्षण संस्था आहे, रोजगार निर्मिती आहे. भाऊंची उमेदवारी चांगली होती, परंतु परत त्यांनी दीपाली प्रमोद पाटीलला उमेदवारी दिली. कारण की त्यांना काय, त्यांचा प्रमोद पाटील हे कुठला ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नाही किंवा कुठं पंचायत समितीला कुठे निवडून आलेलं नाही, कुठला लोकनेता नाही. त्यांनी अहवालावरती छापल्यात काय आमदारांनी अतुल बाबांनी जे काय कामं केले असतील ते अहवालावरती कॅलेंडरवरती छापल्यात आणि यांनी कामं केल्यात असं दाखवून दिले. तुम्ही निवडणूक आली, अतुल बाबांना विजय मिळाला की तुम्ही ह्याच्या जिल्हा परिषदेच्या तयारीला लागला, अशी लोक तुम्हाला निवडून देणार नाहीत. तुमचं काम काय आहे, तुमचा रेडीमिक्स प्लॅन आहे, तुमचा उद्देश काय आहे. ते म्हणजे मी पैसे घालणार आहे आणि मी जास्त पैसे घालू शकतो. कारण तुमचा रेडीमिक्स प्लॅन आहे, तुम्हाला शासनाची रस्त्याची टेंडरची कामं घेऊन परत आत्ता पैसे खर्च करायचे निवडणुकीला आणि नंतर परत ते शासनाच्या याच्यातून पैसे काढायचे. म्हणजे असा उद्देशानं तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाता. म्हणजे त्याच्या पाठीमागे स्वार्थ आहे. मी पंचायत समिती सदस्य असताना किंवा बाबा मुख्यमंत्री असताना कसलंही सरकारी काम कधी घेतलं नाही किंवा स्वतः रस्त्याचं टेंडर किंवा सरकारी लाभ कुठल्याही प्रकारचा मी कधी घेतला नाही. परंतु या समोरच्या उमेदवारांना ते कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, रस्त्याची कामं पाहिजे, त्यासाठी त्यांचं ही धडपड सुरू आहे. त्यांना जनतेचं काही घेणं देणं नाही. ते काही इथं वारुंजी गावात सुद्धा राहत नाहीत, ते कुठं राहतात, कुठं कराडमध्ये राहतात. आणि लोकांनी जर काय समस्या असतील तर त्या सोडवायला जायचं कुठं, सापडणार कुठं. आम्ही गेल्या 5 वर्षाला पंचायत निवडून दिलं. आमच्या वारुंजी गावातील लोकांनी सांगावं की मी कायम ऑफिसमध्ये त्यांना सदैव भेटत राहिलो. कसलंही काम असलं लोकांचं, अगदी कचेरीचं काम असेल, रेशनिंग कार्ड काढून द्यायचं काम असेल, ॲडमिशनची कामं असतील, कसल्याही प्रकारची कामं जर असली तरीसुद्धा 99% आपण लोकांची कामं सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आपला व्यवसाय बघत बघत आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपली एक समाजाची काहीतरी बांधिलकी लागते. ते सामाजिक काम करण्यासाठी आपल्याला काहीतरी राजकीय पद पाहिजे, त्याशिवाय कामं होऊ शकत नाहीत. म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जात आहे. ह्याच्या पाठीमागं कसलाही जसं पृथ्वीराज बाबांचं स्वच्छ पारदर्शक काम आजपर्यंत आहे. 16,000 फाईल विरोधकांनी तपासल्या, परंतु त्यात एकही चूक बाबांच्या कामात आढळून आली नाही. त्या पद्धतीचं काम आपण तशाच पद्धतीच्या बाबांच्या इमेजला शोभेल असं काम मी गेल्या 5 वर्षामध्ये पंचायत समितीमध्ये असेल किंवा गावचे सरपंच झाल्यापासून, गाव 2005 साली सरपंच झाल्यापासून मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. विरोधकांना कुठेही दोष द्यायला, जसे बाबांना दोष देऊ शकत नाहीत त्या पद्धतीने विरोधकाला सुद्धा आम्हाला दोष द्यायला जागा नाही. तसेच आपण
आपल्याला उदयशदादांचा पाठिंबा आपल्याला इथे या मतदारसंघामध्ये मदत आहे त्याची आपल्याला, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची सुद्धा आपल्याला मदत आहे, त्याची सुद्धा मदत आहे. तसेच अशोकराव थोरात भाऊ यांची सुद्धा आपल्याला मदत आहे. आणि विशेष सांगायचं झालं तर डुप्लिकेट मतदान समोरचा जो उमेदवार आहे कोयना वसाहत गणात, तो कोयना वसाहत गणामध्ये जे डुप्लिकेट मतदान आहे त्याला घाबरून निघून गेला. पाटील वारुंजी गावातच डबल आहे, तिथं फक्त दुबार म्हणून शिक्का आलेला आहे. जर माझं नाव दुसऱ्या कुठल्या गावात असेल, समजा काल्यात आहे आणि वारुंजीत पण आहे, तर त्याच्यावरती मात्र दुबार शिक्का नाही. तर अशा मतदारांची आपण यादी तयार केलेली आहे की ते मतदान कमी करू शकत नाही म्हणून प्रांत साहेबांनी सांगितलं की असं हे मतदान तुम्ही अर्ज द्या, त्याची प्रोसेस आहे, ऑनलाईन प्रोसेस आहे, त्यांना बोलणार, तुम्हाला बोलणार, तुमचं मत कुठं ठेवायचं. तर हे जे दुबार मतदान लावलेलं आहे त्याची यादी आपण प्रत्येक बूथवर आपण ठेवणार आहे. आणि तो मतदार परगावातील मतदार, समजा एखाद्याचं कराडमध्ये मतदान आहे, एखाद्या रेटऱ्यात मतदान आहे आणि तो आपल्या ह्या गावात आपल्या गटात कुठं मतदान करायला ते आपण प्रत्येक ठिकाणी देईल. आपण ती यादी सेपरेट तयार केलेली आहे, बाबाने ते करून घेतलेलं आहे. तर तशा पद्धतीचा मतदार आला तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आणि तशा पद्धतीनं त्या मतदाराला मतदान करून द्यायचं नाही. आणि एक आवर्जून दुसरा एक असा मुद्दा सांगतो की आमच्या गावामध्ये सावकारी व्यवसाय 10% व्यवसाय एक मोठ्या प्रमाणात चालतो. तो कुणाचा व्यवसाय आहे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, किंवा तुम्ही शोध घ्या की हा व्यवसाय कोण करतो. पाक आजोबांच्यापासून 3 पिढ्यापासून त्यांचा 10% व्यवसाय चालू आहे. आणि तो सावकारी मुक्त व्यवसाय 2005 साली पतसंस्था सत्यजित पतसंस्थेची स्थापना केली आणि सावकारी व्यवसाय मोडीत काढला आणि सावकारी व्यवसायातून लोकांची सुटका झाली. सुटका करण्याचं काम मी वारुंजी गावामध्ये केलेलं आहे. अजूनसुद्धा काही थोड्या प्रमाणात अजूनसुद्धा त्यांच्या बऱ्यापैकी सावकारी व्यवसाय चालूच आहे. तरी अशी काही लोक आपल्या समोर आपल्याला मतदान मागण्यासाठी येत आहेत. आपल्या जकीनवाडी गणातील जे उमेदवार आहेत ते उमेदवार एक सिंगल मत मागायला लागल्यात. आता ते न मागता त्याने एक अशी टीम तयार केल्या की काँग्रेसच्या लोकांच्याकडे जातात आणि एक मत आम्हाला द्या. तुम्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये जर गेला नसते, ही वेळ आली नसती, तुम्ही काँग्रेसमध्ये राहिला असता तर आता तुम्ही आमच्याबरोबर निवडून आला असता. आता तुम्हाला पराभवाची भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून तुम्ही काही लोक असे सोडल्यात की काँग्रेसवाल्यांच्याकडे जातात की वरचं मत त्यांना द्या, एक मत आम्हाला द्या. तर असं अजिबात कदापि होऊ द्यायचं नाही.